पण इतरांनी सुद्धा जे आहे की साहेब आम्ही तुमच्याबरोबर राहणार, किंवा मराठा समाजाचे जे आहेत अनेक लोक येऊन त्यांनी सांगितलं नाही, नाशिकच्या विकासासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहणार. कारण नाशिकचा विकास 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते, मी पालकमंत्री होतो, आणि मग तो इथून मुंबई नाशिक रोड, फ्लायओव्हर, नाशिक चंद्रपूर त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणा, नाशिक येवला औरंगाबाद, रिंग रोड्स दोन्ही, एअरपोर्ट, बोट क्लब, नंतर कुंभमेळा येणार होता म्हणून गोदावरी नदीच्या काठाचे असलेले जे घाट वगैरे, वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले, अनेक कामं जे आहेत रस्त्यांची सुद्धा आम्ही केली होती डेव्हलपमेंट. त्यामुळे त्या नाशिकच्या लोकांचं आमच्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाखातीर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाशिकच्या विकासासाठी, आणि अर्थात मोदी साहेबांचे तिकडे 3 आमदार बीजेपीचे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार. परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे. आणि ज्यांनी मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये, त्या मतदारसंघात, महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून काही फोन आले, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. ठीक है भाई, चलिए हिंदी जरा ठहरो, मैं बैठूंगा. मैं जो है ये हमारे जो हिंदी वाले हैं, और भाई सुनो भाई, अब हिंदी में निवेदन कर रहा हूं. देखिए जो हमारा जो होली का त्यौहार था उस दिन जो है हमें बुलाया गया. प्रफुल्ल पटेल, अजित पवार और तटकरे हमारे जो पार्टी के लीडर हैं, और उन्होंने कहा कि हम 6 बजे आए हैं सुबह दिल्ली से, और रात को 3 बजे मीटिंग खत्म हुई. अमित शाह साहब वहाँ थे, और जब अलग अलग जो कॉन्स्टिट्यूंसीज जो है मतदार संघ, उनमें जो चर्चा हुई, जब नासिक की चर्चा आई तो अमित शाह साहब ने कहा कि वहाँ छगन भुजबल जी को खड़ा होना चाहिए, उनको खड़ा कीजिए. तो मैंने तो इनको कहा, अजित पवार को मैंने तो मांगा नहीं था. तो बोले आपने नहीं मांगा था क्या, मगर उन्होंने खुद कहा है कि वहाँ भुजबल जी को खड़ा करूं. तो अभी हम क्या करें, 24 घंटा मुझे दे दो, विचार विमर्श करता हूं. 24 घंटे के बाद मैं फिर गया, फिर उन्होंने वही कहा कि हम उनको कुछ नहीं बोल सकते, तुमको है कंटेस्ट करना है, तुमको लड़ना है. हमने जाके जो है नासिक में जो है लोगों से पूछताछ शुरू कर दी. मराठा हमारे जो कुछ जो है चाहते हैं वो आए, ओबीसी के आए, आदिवासी आए, दलित, मुस्लिम, कई सारे लासे से, क्योंकि मैंने काफ़ी हम लोगों ने काम किया है, डेवलपमेंट का काफ़ी काम किया है, तो हमने हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला कि नहीं, हम पूरे आपको साथ देने वाले हैं, आप खड़ा होइए नासिक की डेवलपमेंट के लिए. और साथ साथ मोदी साहब के हाथ भी हमको मजबूत करना है, क्योंकि 3 MLA जो